राज्य किसान सभेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची जी योजना जाहीर केली, सगळ्यांना कर्जमाफी मिळणार शेतकऱ्यांना, तर ही कर्जमाफी किती फसवी आहे या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। सर, काय सांगाल या कर्जमाफी विषयी, शेतकऱ्यांच्या काय समस्या? याआधी बऱ्याच वेळा शिवाजी महाराज सन्मान शेतकरी सन्मान योजनेतनं कर्जमाफी थोडीफार झाली, त्यामध्ये ही शासनाने त्यावेळेच्या शासनानं आम्हाला अपयशच दिलेलं आहे। आता पुन्हा ही नवीन कर्जमाफी जी केलेली आहे, बच्चू कडू साहेबांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर आश्वासन दिलं होतं, म्हणून हे नॉमिनली पाळायचं असं शासनाचं धोरण दिसतं। यामध्ये शेतकऱ्यांचा पूर्णपणे फसवणूक आहे असं दिसतं। मोटरसायकल असेल, चारचाकी असेल, लाडकी बहीण या योजनांचा जे लाभ घेतात त्या फॅमिलीला यातून वगळलं जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर नेहमी अन्याय करणार आहे हे सरकार आताही मोठ्या प्रमाणात अन्याय करणार आहे। आणि यामध्ये शेतकऱ्यांना पुरेशी माहिती सुद्धा अजून दिली गेलेली नाही। संस्थांच्याकडनं, सहकारी सोसायट्यांच्याकडनं जी काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे हे लोक अशा पद्धतीनं शासन अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं कर्जमाफी देत आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करत आहे। शेतकऱ्यांनी खरं तर या शेती परवडण अशी झालेली आहे आणि अनेक कर्ज काढून त्यांचे सिव्हिल सुद्धा खराब झालेलं आहे। सिव्हिल खराब असताना त्यांना कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही, अशा अनेक मागण्या आहेत। काय सांगाल, तुमचं काय मत आहे? या देशातील 75% जनता शेतीवर अवलंबून आहे, परंतु या देशातील शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो, कर्जात मरतो, अशी वस्तुस्थिती असताना कर्जमाफी फसवी आहे। प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या माणसाला धत्तुरा आणि जारो मोजून जो कर्ज तटून होताना 2 लाखाची माफी, ही सरसकट कर्जमुक्ती व्हायला पाहिजे। आणि बिनव्याजाचे दर कमी झाले पाहिजे, खताचे दर वाढलेत, इतर जीवनावश्यक वस्तू दर वाढलेत, स्वामीनाथ समितीचा अहवाल मंजूर पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक मागणी आहे। नक्कीच उद्योगपतींना कर्जमाफी होती, कर्जमाफी आहे, उद्योगपतींची कर्जमाफी झालेली आहे 16 लाख कोटीची। त्या मानानं शेतकऱ्याला काहीच नाही, शेतकऱ्याला दुतोरच आहे, शेतकऱ्याला जगात वाली कोण नाही असं मला वाटतंय। शेतकरी हा अन्नदाता आहे, याकडे शासनाने गांभीर्याने बघावं, अन्यथा अन्न सुद्धा मिळणार नाही अशी अवस्था निर्माण होईल। प्रशांत चोळेकर, आवाज इंडिया, कोल्हापूर।